नमस्कार मित्रांनो, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपलं जे आधार कार्ड आहे ते फक्त आपण आपल्या नावाने आणि जन्मतारखेने सुद्धा डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेतरी बाहेर जातो आणि आपलं आधार कार्ड आपल्या सोबत नसतं, तर आपल्याला कोणत्याही कामासाठी आपल्या अर्जंटमध्ये आपलं आधार कार्ड आहे जे लागतं. तर ते आधार कार्ड मित्रांनो तुम्हाला डाउनलोड कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. चला तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर आहे ते काय करायचे, ओपन करून घ्यायचे. क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करायचे माय आधार लॉगिन. सर्च करून झाल्यानंतर पहिली वेबसाईट येईल बघा, UID आहे, यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचे. मित्रांनो, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, थोडंसं वर असं जे आहे ते स्क्रॉल करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो इथे बघा डाउनलोड आधार हा ऑप्शन दिसतोय, त्याच्यानंतर त्याच्या खाली ऑप्शन येतोय रिट्राईव्ह आधार नंबर EID SID, यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. इथे मित्रांनो जसं तुमचं आधार कार्डवर नाव असेल म्हणजे पूर्ण नाव तुम्हाला इथे काय करायचं, टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुमची जन्मतारीख जी आहे आधार कार्डवरती तुम्हाला इथे काय करायची, टाकून घ्यायची आहे. आणि जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला इथे काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथे काय करायचं, जो कॅप्चर दिलेला आहे आपला तो कॅप्चर इथे काय करायचं आहे, फिल करून घ्यायचं आहे. कॅप्चर फिल झाल्यानंतर मित्रांनो इथं सेंड OTP या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे काय करायचं आहे, एंटर करून घ्यायचं आहे. OTP एंटर करून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की युअर आधार नंबर आपला पूर्ण आधार नंबर येईल आणि इथं शेवटचे 2 आकडे येईल. इज सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, म्हणजे आपला जो आधार नंबर आहे तो आपल्या मेसेजमध्ये इथे काय केलंय, सेंड केलेला आहे, म्हणजे पूर्ण नंबर येईल. तर तो नंबर घेऊन मित्रांनो काय करायचं, आता इथं पुन्हा काय करायचंय, डॅशबोर्ड यावर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर डाउनलोड आधार या ऑप्शनवर आपल्याला काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे काय करायचंय, एंटर करून घ्यायचंय. त्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं, आपलं इथं कॅप्चर जे आहे ते काय करायचंय, फिल करून घ्यायचंय. कॅप्चर फिल करून झाल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर काय करायचं, आपल्याला क्लिक करून द्यायचंय. आता आणखी एक OTP आपल्या मोबाईल नंबरवर येईल, तो OTP जो आहे तो इथे काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर काय काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपलं जे आधार कार्ड आहे ते काय झालेलं आहे, मित्रांनो डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो, आपलं जे आधार कार्ड आहे ते मित्रांनो काय झालेलं आहे, डाउनलोड झालेलं आहे. आता हा जो PDF आहे मित्रांनो, याला काय असणार आहे, पासवर्ड असणार. इथं 3 डॉटवर क्लिक करून डाउनलोड या ऑप्शनवर यायचं. इथं काय येईल मित्रांनो, तो आपलं जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड केलं इथे येईल. यावर क्लिक करून मित्रांनो काय करायचं, आपला त्याला पासवर्ड आहे, तो पासवर्ड म्हणजे काय करायचं आहे, आपले जे नाव असेल त्याचे पहिले 4 अक्षर म्हणजे PRAS आणि आपली जन्मतारीख जी आहे ती काय करायची, इथं टाकून घ्यायची. टाकल्यानंतर ओपन या ऑप्शन क्लिक करायचं आहे. तुमचा लगेच जो तुमचा आधार कार्ड आहे तो इथं ओपन होईल.